नमस्कार, वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये सतत काहीतरी गरमागरम आणि चटपटीत असं खायची इच्छा होते. त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत गरमागरम, चटपटीत, पौष्टिक शिवाय प्रोटीनने भरपूर असा गुजराती हांडवो. वामिकाज रेसिपीजचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. गुजराती हांडवो हा अनेक प्रकारच्या डाळींचं मिश्रण असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाज्यांचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यामुळे अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, शिवाय चविष्ट आहे. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर गुजराती हांडवो बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहूया. 1 वाटी बारीक दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे. कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल, पण बारीक दाण्याचा तांदूळ घ्यायचा, मोठ्या दाण्याचा तांदूळ नाही घ्यायचा. अर्धी वाटी चना डाळ किंवा हरभरा डाळ असंही म्हणतात, ते घेतलेलं आहे. पाववाटी आपल्याला तूर डाळ घेतलेली आहे, पाववाटी मूग डाळ, पाववाटी उडीद डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. हे सगळं मिश्रण आपल्याला हे सगळं धान्य आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. या सगळ्या वाट्या आहेत त्या एकाच मापाच्या आहेत, त्यामुळे एकाच मापाच्या वाटीने मापून सगळं साहित्य घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळ, त्यासाठी आपण अर्धी वाटी चना डाळ आणि बाकीच्या डाळी ज्या आहेत त्या पाववाटी घेतलेल्या आहेत. आता मेथी दाणे जे आपण घेतलेले आहेत ते ह्याकरता की उन्हाळ्यामध्ये जे बॅटर फर्मेंटेशनसाठी फार वेळ लागत नाही, 6-7 तासामध्ये फर्मेंटेशन होऊन जातं. पण हिवाळ्यामध्ये बॅटर फर्मेंटेशनसाठी वेळ लागतो, त्यामुळे आपण इथे मेथी दाणे वापरलेले आहेत. मेथी दाणे गरम असतात आणि ते बॅटर लवकर फर्मेंट होण्यासाठी मदत करतात. आता हे मिश्रण आपण स्वच्छ 4 ते 5 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे, कारण डाळींना पावडर लावून स्टोअर केलेले असतात, त्यामुळे ते अगदी स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून घ्यायच्या आणि भरपूर पाणी घालून ते आपल्याला एक साधारणतः 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. आपण 2 ग्लास पाणी घालून हे आता भिजत ठेवूया. साधारणतः 7 तास झालेले आहेत. हे मिश्रण आपण भिजत ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता छान असं डाळी फुलल्या आहेत. आता हे मिश्रण आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, कारण डाळी जेव्हा आपण भिजवतो तेव्हा डाळींना आंबटसर असा वास येतो. तो वास हांडव्याला येऊ नये म्हणून आपण हे एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, बॅटर बनवायचं आहे. याचं 2 बॅचेसमध्ये आपण बॅटर बनवणार आहोत. इथे आपण अर्धा वाटी आंबट दहीसुद्धा घेतलेलं आहे. दही आंबटसरच असावं, त्याचा हांडव्याला छान असा आंबट टेस्ट येते. आता 2 बॅचेसमध्ये हे वाटून घेऊया. दही फर्मेंटेशनसाठी हेल्प करतं, शिवाय दह्याचा आंबटपणा जो असतो तो हांडव्याला खूप छान चव देते, त्यामुळे आपल्याला अर्धी वाटी आंबट दही वापरायचं आहे. आता आपल्याला हे बॅटर रवाळ टेक्स्चरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. असं दाणेदार असलं पाहिजे, अगदीच फाईन आणि स्मूथ असं बॅटर नाही करून घ्यायचं आहे. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपण इडलीचं पीठ कसं बनवतो तसं असलं पाहिजे. मस्त रवाळ टेक्स्चरमध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. राहिलेलं मिश्रणसुद्धा आपण वाटून घेऊ. नाही, पहा सगळं काही मिश्रण होतं ते आपण इथे वाटून घेतलेलं आहे. अगदी रवाळ टेक्स्चरमध्ये वाटून घेतलेलं आहे, स्मूथ पेस्ट नाही केली. आता या बॅटरमध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाही आहे. काहीही ॲड न करता हे बॅटर आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. हिवाळा आहे त्यामुळे जास्त वेळ लागतो, त्यामुळे हे गरम जागी ठेवायचं. ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये ठेवायचं, नसेल तर एखादा जाड कपडा किंवा नॅपकिन याच्यावरती झाकून ठेवायचं, त्यामुळे त्याला ऊब मिळेल आणि लवकर फर्मेंट होण्यासाठी हेल्प होईल. तर एक साधारण 10 ते 12 तासानंतर आपण हे चेक करायचं फर्मेंट झालं आहे का. ओव्हर फर्मेंट पण नाही करायचं, नाहीतर मग आंबट असा वास आणि चवसुद्धा येते. साधारणतः 12 तास झालेले आहेत. आपण इथे बघूया आपलं बॅटर फर्मेंट झालं आहे का. हे पहा, अगदी व्यवस्थित तुम्ही वरूनच बघू शकता की बॅटरला हलकीशी जाळी वरून दिसते. छान असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे. आपण इडलीचं बॅटर कसं फर्मेंट करतो त्याच प्रकारे हे बॅटर फर्मेंट करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तशीच हवी आहे. मस्त फर्मेंट झालेलं आहे बॅटर. आता हांडवोचं जे बॅटर आहे ते
तुम्ही 2 ते 3 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. 2-3 दिवस नाश्त्यामध्ये हे बॅटर आरामात आपण वापरू शकतो. आणि हांडवो हेवी असतो, त्यामुळे ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर कोणत्याही वेळी बनवला तरी पण तो पोटभर होतो. आणि हांडवो स्टोअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या किंवा मसाले घालून स्टोअर नाही करायचं. हांडवा बनवण्यासाठी बॅटरमध्ये आपण काही भाज्या आणि काही मसाले ॲड करणार आहोत. तर त्या भाज्या आणि मसाले आपण इथे घेतलेले आहेत, पाहूया. हांडवोमध्ये मेन इन्ग्रेडियंट असतो तो दुधी. दुधीचा खूप छान फ्लेवर आणि खूप छान चव हांडवोला येते, त्यामुळे दुधी कंपल्सरी घ्यायचं आहे. अर्धी वाटी दुधी आपण किसून घेतलेलं आहे आणि 1 मोठ्या आकाराचं गाजर किसून घेतलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या आणि 2 इंच आल्याचा तुकडा मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आपण 1 वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्त क्रंची शेंगदाणे घ्यायचे, ते हांडव्यामध्ये खूप छान लागतात. त्यानंतर स्वीटकॉर्न बॉईल करून घेतलेला आहे. कोथिंबीर आपण अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. 1 चमचा मीठ, हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, 1 चमचा साखर आणि 2 चमचे तेल इथे आपण घेतलेलं आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला बॅटरमध्ये ॲड करायचे आहेत. आता आपण सध्या 2च हांडवो बनवणार आहोत, तेवढंच बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या आणि मसाले ॲड करायचे आहेत आणि बाकीचं बॅटर आहे ते मी उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी वापरणार आहे. ते एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण दुधी ॲड करूया किसलेला, गाजर, ह्याच्यासोबत तुम्ही ग्रीन पीज किंवा काकडी किसून घालू शकता, शिमला मिरची घालू शकता. शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आहेत. ते कडक असे क्रिस्पी शेंगदाणे असतात ना, ते हांडवोमध्ये खूप छान लागतात टेस्टला. सगळं साहित्य आपण जे पाहिलं आहे ते सगळ्या बॅटरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. साखर पण घालायची, कारण दह्याचा आंबटपणा, साखरेचा गोडवा आणि हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा आपण वापरला आहे, त्याचा थोडा तिखटपणा, असं खूप छान अशी चव हांडवोला येते. आता हे सगळं काही जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले आणि भाज्या बॅटरमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स झाल्या पाहिजेत. दुधीची पर्टिक्युलरली खूप छान टेस्ट येते हांडवोला, त्यामुळे दुधी वापरायचा. आता तडका देण्यासाठी 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. हे 1 हांडवोसाठी आपण तडक्याचं साहित्य घेतलं आहे. आणि पाव चमचा इनो किंवा खायचं सोडा घालून तो बॅटरमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी पाव चमचाच घ्यायचा किंवा 2 चिमूट घेतला तरी चालेल. आता आपण मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मोहरी, तीळ आणि कढीपत्त्याची पानं घालून छान तडतडले की मग बॅटर ॲड करणार आहोत. कढाई नॉनस्टिकची असावी किंवा पॅन नॉनस्टिकचा असावा किंवा जाड बुडाची कढाई असावी. पातळ बुडाच्या भांड्यामध्ये हांडवो बनवला तर खाली लागण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित शिजणार पण नाही तो, त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक किंवा जाड बुडाचं भांडं घ्यायचं. मोहरी, तीळ छान तडतडलं की आपल्याला बॅटर घालून ते इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे. हांडवो अगदी डोशासारखा पातळ नसतो, साधारणतः अर्धा सेंटीमीटर ते 1.5-2 सेंटीमीटरचा हांडवा आपण बनवू शकतो. इथे मी 1 सेंटीमीटरचा हांडवो बनवत आहे. थोडासा जाडसरच असतो हांडवो. छान असं 4 ते 5 चमचे बॅटर इथे ॲड करून ते इव्हनली स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटं अगदी लो फ्लेमवरती हा हांडवो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. साधारणतः 8 मिनिटं झाले, आपण हांडवो शिजवून घेतला आहे. छान असा वरून ड्राय झाला आहे, बघू शकता तुम्ही. तडतड आवाज येतोय, म्हणजे खालच्या साईडने तो छान असा शिजलेला आहे. आता फ्लिप करायचा आणि दुसऱ्या साईडने सुद्धा एक 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा. मस्त क्रस्ट फॉर्म झालेला आहे. हा असाच क्रस्ट फॉर्म झाला पाहिजे हांडवोमध्ये. परफेक्ट हांडवो झालेला आहे. दुसऱ्या साईडने 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया अगदी लो फ्लेमवरती. मस्त 4 मिनिटं आपण तो दुसऱ्या साईडने सुद्धा शिजवून घेतला आहे. बाउलमध्ये डिशमध्ये आपण ते सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता
छान असा वरती क्रस्ट फॉर्म झालेला आहे हांडवोला. हा असाच क्रस्ट फॉर्म झाला पाहिजे आणि खालच्या बाजूने सुद्धा तो मस्त असा शिजला आहे आणि भाजला गेलेला आहे. मस्त फ्लफी, सॉफ्ट आणि क्रस्ट फॉर्म झालेला आहे. परफेक्ट हांडवो बनलेला आहे. तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल, त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.